दिसतंय का? पीपीटी झालंय का शेअर? हॅलो, नाही मिस दिसत आहे. पीपीटी नाही दिसत आहे. परत लेफ्ट होऊन जॉईन होते. 1 मिनिट. आता दिसते का ग? नाही मिस दिसत आहे. नाही दिसत आहे का? नाही दिसत. तर याला काय प्रॉब्लेम आलाय परत? Can't share your. You must grant permission in order to share your screen. अरे सेमच तर करतोय, काहीतरी प्रॉब्लेम येतोय याला. दिसतच नाही ना तुम्हाला? नाही मिस दिसत. मी शेअर करत आहे पण हा ठीक आहे. आता बघ, हा मॅम दिसते. आता दिसायला लागली ना? ओके, ते स्लो झालाय की काय काय माहिती. आता दिसते ना पीपीटी? हो मिस. चला, आतापर्यंत आपण काय पाहिलंय की आपण राईस फील्ड मध्ये फिश कल्चर कसं करणार, त्याच्या स्पीसीज बघितल्या कुठल्या आहेत त्या, राईसच्या व्हरायटीज कुठल्या आहेत त्या बघितल्या, त्यांच्या फिजिको केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या, काय असणार आहे, सँड कशी असायला पाहिजे, पीएच किती असायला पाहिजे. देन त्याच्यानंतर आपण काय पाहिलं की ज्या स्टेप्स आहे कल्टिवेशनच्या, व्हॉट इज दी स्टेप्स ऑफ कल्टिवेशन, त्याच्यामध्ये फील्ड कसं सिलेक्ट करायला पाहिजे तुम्ही, देन पेस्ट कंट्रोल कसा करायला पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही सॉइलचं प्रिपरेशन कसं करायला पाहिजे. दीज आर दी स्टेप्स ऑफ फील्ड कल्टिवेशन. आता नेक्स्ट काय आहे तर स्टेप फॉर फिश कल्चर. आतापर्यंत आपण राईस साठी बघितलं की कुठल्या व्हरायटीज घेणार आहे, फील्ड किती असायला पाहिजे, त्याच्यामध्ये त्याचा पीएच कसा असला पाहिजे, सॉइल कशी असली पाहिजे, सँड कशी असली पाहिजे, टेम्परेचर किती असायला पाहिजे, वॉटर फ्लो कसा असायला पाहिजे, किती महिन्यापर्यंत त्यातलं इरिगेशन पाणी असायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत राईस व्हरायटीसाठी बघितल्या. ठीक आहे. आता आपण काय स्टेप फॉर फिश कल्चर. आता त्या राईसच्या फील्डमध्ये आपण जे फिश कल्चर करणार आहोत तर ते कसं करायचं, तर त्याच्यासाठी प्रिपरेशन ऑफ स्मॉल पॉन्ड. मग आता एकदमच पूर्ण शेतातच आपण काय करणार नाही, टाकणार नाही, कारण पूर्ण शेतातच टाकल्या तर त्या आपल्याला परत नंतर जेव्हा फिश आपण बाहेर काढू किंवा आपल्याला मार्केटिंग करायचं असेल त्यावेळेला आपल्याला अवघड जाईल. बरोबर आहे ना? हो मॅम. ऐकायला येत नसेल सांगा, कारण मला समजत नाही तुम्ही आहात की नाही आहात. ठीक आहे. मग ज्या वेळेला आपल्याला फिश कलेक्ट कराव्या लागतील किंवा मार्केटिंग करावं लागेल त्यावेळेला ते आपण जर असंच सोडलं तर ते अवघड होईल. त्याच्यासाठी काय प्रिपरेशन ऑफ स्मॉल पॉन्ड्स, जे तुमचं राईस फील्ड आहे त्याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे पॉन्ड्स तयार करणार आहे आणि त्या पॉन्ड्समध्ये सीड्स टाकणार आहे, फिश सीड्स. मग त्याचं कल्चर करून नंतर मग मार्केटिंगसाठी ते आपल्याला इझिली अवेलेबल होईल. सो तर ते कसं असायला पाहिजे तर 15 ते 20 days आफ्टर प्लांटिंग पॅडी सीड. जेव्हा आपण राईस लावणार म्हणजे भाताचं काय लागवड करतो आपण, बरोबर आहे. मग ते प्लांटेशन केल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर काय करणार आपण,
Lime should be applied in the small ponds in rice fields at a rate of 1 kg per decimal. ठीक है. Then मेन बिल्डिंगला ते दार लावून घे बरं जाताना. मेन ऑफिस जे आहे ना आपलं तिथे. ओके. देन दी नेक्स्ट stocking of fish fry 25 to 30 days after planting paddy means rice. Then fish fry is stocked in the small ponds. The density of fry stocking is 15 to 20 pieces of 4 to 6 fingerlings per decimal. आता हा एरिया दिलाय, त्या एरियामध्ये आपण किती फिश टाकायला पाहिजे, किती त्याचे सीड्स पोअर करायला पाहिजे, म्हणजे ते तेवढे. आता छोटा हे असेल, पॉन्ड असेल आणि त्यामध्ये जर आपण 50 ते 60 त्याच्या ज्या सीड्स आहेत त्या टाकल्या तर त्या सर्व्हाइव्ह करणार नाहीत तिथे, बरोबर आहे. मग त्याच्या सर्व्हायव्हलसाठी किंवा आपण जे न्यूट्रिशन त्याला प्रोव्हाइड्स करतोय त्याच्यासाठी ती जी संख्या असायला पाहिजे ती मेजर्ड असली पाहिजे, ती प्रमाणात असली पाहिजे, की बाबा आपण हे एवढा पॉन्ड आहे तर या पॉन्डमध्ये किती फिंगरलिंग्स किंवा किती त्याच्या सीड्स आपण पोअर केल्या पाहिजे आणि त्याची डेव्हलपमेंट कशी होईल, त्यामध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज किती आहेत, काय आहेत, जे की त्याला त्याच्या डेव्हलपमेंटसाठी आणि ग्रोथसाठी इट इज इम्पॉर्टंट. सो पोस्ट स्टोकिंग मॅनेजमेंट. Fingerlings are kept in the small ponds up to 10 to 15 days after stocking. Here they are fed at a rate of 4 to 5% of total biomass. After 15 days, the fry roams inside the paddy fields where it also feeds. At this stage, there must be at least 8 to 10 water in the field. So sometimes supplementary feeds is given at the rate of 1 to 2% of the total biomass. These are some pictures of the integrated culture of the rice fields and the fish farming. Then the harvesting. मग आता जसं आपण राईस फील्डचं हार्वेस्टिंग करणार किंवा भाताची जी शेती आहे ते आपण तांदूळ जेव्हा बाहेर काढतो त्याच वेळेला आपल्याला आपले ज्या फिश आपण कल्चर केलेल्या आहेत त्या कल्चर केलेल्या फिशचं सुद्धा हार्वेस्टिंग करायचं आहे, म्हणजे त्या सुद्धा आपल्याला मार्केटिंगसाठी रेडी करायच्या आहे. त्यांची मॅच्युरिटी झाली असेल तर आपल्याला त्या फिश मार्केटिंगसाठी बाहेर काढाव्या लागणार आहे, तर त्याच्यासाठी काही टेक्निक्स आहेत. मग त्या टेक्निक्स कशा आहेत, तर आता ह्या पिक्चर्स मध्ये आपल्याला काही टेक्निक्स दिसत आहेत की हे काही माणसं आहेत ते त्यांच्या टेक्निकनुसार काय करत आहे, तर त्या फिश मार्केटिंगसाठी ते जे राईस फील्ड आहे, पॅडी फील्ड आहे, त्यामधून ते बाहेर काढत आहे. ठीक आहे. सो दी गियर्स यूज फॉर हार्वेस्टिंग फिशेस. इट इज अ सिंपल बांबू मेड बास्केट लाईक केन. आता ह्या इथे या पिक्चर मध्ये दिसतंय बघा तुम्हाला, ही एक सिंपल बास्केट तयार केलेली आहे त्याने. कशाने, तर त्या बांबूचं जे ट्री आहे त्या बांबूच्या ट्रीचे ते बास्केट त्यांनी काय केली की ती हाताने विणून घेतलेली आहे आणि त्या विणलेल्या बास्केटमध्ये ते एकदम सिंपल टेक्निक्स आहे, खूप हाय लेवलच्या अशा टेक्निक्स नाहीये, तर त्या एकदम सिंपल टेक्निक्सने ते काय करतात, जे फिंगरलिंग्स तुम्ही त्या पॉन्डमध्ये पोअर केलेले आहेत तर ते पॉन्डमध्ये पोअर केलेले फिंगरलिंग्स आहेत त्या एकदम इझी टेक्निक्सने ते काय करत आहे, तर त्या पॉन्डमधून सेपरेट करत आहे और कलेक्शन करत आहे, बरोबर आहे. सो द फिश कल्चर फॉर द पिरियड ऑफ 3 to 4 months in rice field, a production of 200 to 300 kilogram per hectare. Achieved, and while fish grow for the period of 5 to 6 months, 400 to 500 kilograms per hectare yield. बघा, इमॅजिनेशन करू शकतो का आपण जर एकच शेती घेतली असती तर त्या एकाच शेतीमध्ये आपल्याला फक्त एकच बेनिफिट मिळाला असता. सो ते इंटिग्रेटेड फिश फार्मिंग मध्ये आपण दोन जे
पिकं आहेत किंवा एक राईस फील्ड आहे आणि एक फिश कल्चर आहे, हे आपण एकत्र करतोय तर काय होतंय, आपल्याला ड्युएल बेनिफिट्स मिळतोय, डबल बेनिफिट्स मिळतोय, बरोबर आहे. सो नॉर्मली फिश हार्वेस्टिंग बिफोर राईस हार्वेस्ट. नॉर्मली काय करतात की फिश ही आधी काढून घेतात राईस काढण्याच्या आधी. ठीक आहे. these are some benefits of rice cum fish culture system. आता आपण आतापर्यंत शिकत आलोय, मग आता त्यात बेनिफिट्स काय आहे, खरंच ती आपल्याला युजेबल आहे का, यूज केला पाहिजे का, किंवा मग मला बेनिफिट्स मिळाला तर समोरच्याला मिळेल का, तर याच्यात काय बेनिफिट्स असले पाहिजे. कुठलीही गोष्ट करताना आपल्या डोक्यात एकच गोष्ट असायला पाहिजे की आपण ती कशी करायला पाहिजे आणि त्याच्यापासून आपल्याला किती बेनिफिट्स मिळतोय किंवा आपण किती लॉस मध्ये जातोय. मग तर लॉस मध्ये जात असाल तर ती गोष्ट करण्यात काहीच अर्थ नाही. मग त्याचा बेनिफिट आहे तर कसा बेनिफिट्स आहे. सो इट इम्प्रूव्ज दी सॉइल फर्टिलिटी अँड सॉइल हेल्थ. आता आपण दोन गोष्टी घेतोय, जर फिश काही डाय झालेल्या असतील तर त्या ॲज अ मॅन्युअर म्हणून ते जे राईस फील्ड आहे त्या राईस फील्डमध्ये ॲज अ मॅन्युअर म्हणून त्याचा यूज होतो. मग मॅन्युअर म्हणून जर त्याचा यूज झाला तर त्याची फर्टिलिटी कॅपॅसिटी जी आहे ती काय अर्थातच इम्प्रूव्ह म्हणजे ग्रोईंग होणार. मग इम्प्रूव्हमेंट जर झाली सॉइल फर्टिलिटीची तर ते आपलं जे राईसचं इल्डिंग कॅपॅसिटी आहे ती ऑब्विसली वाढणार. ठीक आहे. सो द नेक्स्ट बेनिफिट इज इन्क्रीजिंग इकॉनॉमिक यील्ड पर युनिट एरिया. आता आपण आधीच बघितलं की मिनिमम फील्ड एरिया अँड मॅक्झिमम आउटपुट. ठीक आहे. मग आता छोट्यात छोटी जागा असेल, एक पॉन्ड असेल, त्या पॉन्डमध्ये जर आपण आधी एक फिश कल्चर करून घेतले, ते बाहेर काढले, नंतर परत आणखी दुसऱ्यांदा त्यात फिश कल्चर करायला टाकले. ठीक आहे. आणि त्या दरम्यान आपण एक राईसचं फील्ड घेतलं त्याच्यामधून, म्हणजे काय होणार की मिनिमम एरिया और मिनिमम फील्ड which having the maximum outputs or maximum high yielding capacity or increase your economic yielding. Then the next benefit is a reduction in production cost. Then decreases farm input requirements. आता काही जास्त रिक्वायरमेंट्स नाहीत. आपण पाहिलं आपल्याला फिश नॉर्मली कॅचिंग करण्यासाठी फक्त त्यांनी बांबूचा एक केन तयार केला, त्याला काही जास्त रिक्वायरमेंट लागणार नाही. आपण काही मोठ्या मोठ्या टेक्नॉलॉजीज तिथे आणत नाही किंवा खूप हायली कॉस्टली असं काहीतरी टेक्नॉलॉजी आणून आपण त्याच्यावर खर्च करत नाही. रिक्वायरमेंट कशा आहे, खूप साध्या आहेत की आपल्याला ते फिशचं कॅप्चरिंग करायचं आहे किंवा त्या एकत्र करायच्या आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय इन्स्ट्रुमेंटेशन किंवा रिक्वायरमेंट्स काय असणार आहे, आणि त्या रिक्वायरमेंट पण खूप साध्या आहे. त्याच्यासाठी आपल्याला खूप जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागणार नाही. म्हणजे हा पण एक बेनिफिटच झाला आहे. ठीक आहे. मल्टिपल इन्कम सोर्सेस आहेत त्याच्यातून. एक तुम्ही फिश कल्चर करू शकता, कल्चर केल्यानंतर कल्चर तुम्ही दुसऱ्यांना प्रोव्हाइड करू शकता. देन फिश तुम्ही मार्केटिंग करू शकता. देन राईस तुम्ही मार्केटिंग करू शकता. त्याच्याबरोबरच तुमचं जे फील्ड असेल ते फील्ड कसं असणार आहे की ते हेल्दी होणार आहे. म्हणजे हे सगळे बेनिफिट्स आहेत. देन फॅमिली इन्कमला सपोर्ट करू शकता, तुमचं फॅमिली ग्रो अप होऊ शकतं. Then efficient utilization of family labor, then enhance employment generation, then population free environment, recycling of sources, then improves the status and livelihood of the farmers. These are some benefits rice cum fish culture systems, and this is definitely it is economically stronger. These are some drawbacks of these integrated fish farmings. The first one is use of agrochemicals is often not feasible. Then maintaining high water level may not be always possible, considering the size and the growth of the fishes. Then fish like grass, carp may feeds on the rice seedlings. Then fish like common carp and tilapia may uproot the rice seedlings. आता कुठलीही गोष्ट करायची म्हणली त्याचे जसे बेनिफिट्स आहेत तसे त्याचे ड्रॉबॅक असणारच. मी आधीच सांगितलं
की जर आपल्याला खूप इन्सेक्टिसाइड्स जर आपल्याला त्या फील्डमध्ये पोर करायचे असतील किंवा फ्युमिगेशन करायचं असेल तर ते आपण करू शकत नाही, कारण त्याच्यासोबत राईसचं जे प्रोडक्शन आपण घेणार आहे त्याच्यासोबत आपल्याला दुसरं सुद्धा कल्चर करायचंय फिशचं, आणि राईसच्या जे इन्सेक्ट आहे त्यांना जर किल करण्यासाठी आपण पेस्टिसाइड्स खूप जास्त प्रमाणात टाकले तर ते फिशच्या इल्डिंग कॅपॅसिटीवर अर्थातच परिणाम करणार. म्हणून आपण आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात जे हायली इन्सेक्टिसाइड्स आहेत किंवा पेस्टिसाइड्स आहेत ते आपण फवारू शकत नाही. किंवा पाण्याचं पण म्हटलं तर पाणी कंटिन्युअली किंवा काय सम प्रॉब्लेम्स आर देअर तर आपण कंटिन्यू पाण्याचा फ्लो हा सारखाच ठेवू शकत नाही. दीज आर सम ड्रॉबॅक्स ऑफ this integrated fish farming. So what is the conclusion? What we conclude about this integrated fish farming? The paddy cum fish culture is an innovative farming system. ठीक आहे, इनोव्हेटिव्ह असणार आहे ना, कारण आपण मिनिमम एरियामध्ये मॅक्झिमम आउटपुट घेतोय, त्याच्यामुळे हा इनोव्हेटिव्ह आयडिया आहे. So the paddy cum fish culture is an innovative farming system in which rice is the main enterprise and fish fingerlings are taken as additional means to secure extra income. Then rice cum fish culture is not only reducing income poverty of the farmer but also improve the yield of paddy, create employment and the opportunities. So this is about the rice cum fish farming. So you have any doubt? Hello? No ma'am. लक्षात आलं इथपर्यंत? हो. बरं, मग आता काही क्वेश्चन्स असतील तर विचारा, किंवा असंच आपण काही इनोव्हेटिव्ह आयडिया आपण काढू शकतो का, किंवा असे काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आपल्या डोक्यात येऊ शकतात का? फक्त निकिताच बोलते, बाकीच्या दोघांना काय कनेक्टिव्हिटी नाहीये का? सौरभ, प्रज्वल? आता आपण हे टॉपिक याच्यासाठीच घेतलेले आहे की यातून आपल्याला काही इनोव्हेटिव्ह आयडिया यायला पाहिजे. आपण ज्या सर्व्हायव्हल कंडिशनमध्ये आहोत किंवा ज्या कंडिशनमध्ये आपण आत्ता सर्व्हायव्हल करतोय तर त्या सर्व्हायव्हलमध्ये काही आपण इनोव्हेटिव्ह देऊ शकतो का, किंवा आपण काही विचार करू शकतो का? एक साधी थिंक आहे की एका क्रॉप सोबत आपण दुसरं एक कल्चर करतोय, बरोबर आहे, तर हे किती जास्त इनोव्हेटिव्ह आहे ते आपल्या पण लक्षात येतंय की बाबा कमीत कमी जागा आहे, जास्तीत जास्त इल्डिंग कॅपॅसिटी आहे, किंवा आपण त्याच्यापासून अर्निंग जास्त प्रमाणात करतोय, बरोबर आहे ना. तर असं काही आपल्या डोक्यात येतं का? आपण काही इनोव्हेटिव्ह असे विचार करू शकतो का? तर जसं आता ऍग्रिकल्चरल मध्ये आपण फिश फार्मिंग विथ ऍग्रिकल्चर पाहिलंय, तसं आपला आता नेक्स्ट टॉपिक जो आहे फिश फार्मिंग विथ लाईव्ह स्टॉक. आता लाईव्ह स्टॉक जे आहे त्यामध्ये आपण डक घेतलाय, पीक घेतलाय आणि कॅटल घेतलाय. ठीक आहे, मग आता डक, पीक आणि कॅटल हे जे 3 लाईव्ह स्टॉक आहे याच्यासोबत जर आपल्याला फिश फार्मिंग करायची असली तर आपण कसं करू, म्हणजे आपण काही थिंकिंग करू शकतो का याविषयी? मॅम डक विथ फिश फार्मिंग केलं, पण डक फिश काय म्हणजे फिश लागणार ना. फिश काय, मला व्यवस्थित ऐकायला येत नाही. फिश काय होणार म्हटली? म्हणजे डक फिश खातात ना, मग ते कसं बेनिफिशियल राहणार? ओके, अजून? म्हणजे हा बोल ना. ऑब्विसली त्यांना मग हे कसं होणार ना. आपण आहोत ना, आपण बेनिफिशियलच करून घेणार आहोत ना. कमीत कमी जागा असेल, एरिया कमी असेल, त्यामध्ये आपण त्याचं मॅनेजमेंट कसं करतो आहे आणि त्या आपल्यासाठी बेनिफिशियरी कशी ठरवून घेतोय. आता डक असतील तर ते फिश खाणार, ऑब्विसली खाणार, पण त्याच्यासाठी आपलं मॅनेजमेंट काय असणार? आपण ऍज अ मॅनेजर म्हणून तिथे काम करणार ना, आपण काहीतरी मॅनेजमेंट करणार. आता इझिली झालं, ऍग्रिकल्चर सोबत इझिली झालं
की बाबा फील्ड आहे राईस आणि त्याच्यामध्ये तुम्ही फिशेस पोर केले किंवा त्याचं कल्टिवेशन करताय, बरोबर आहे. पण त्यामध्ये पण खूप असे हे हार्म आहेतच ना. आता शेतामध्ये काय नसतं, शेतामध्ये ते मोठे मोठे उंदीर असतात किंवा घूस, साप, इतर प्रकारचे खूप सारे ॲनिमल्स असतात जे की पाण्यामध्ये सुद्धा प्रेझेंट्स असतात. मग त्या कंडिशनमध्ये फिशचं जे कल्चर आपण करतोय ते नॅचरल कंडिशनला कल्चर होणार आहे का? मग आपल्याला तिथे सुद्धा आपण लक्ष देणारच आहोत ना. हो. आणि मग तसंच जर डक त्यांना जरी खात असले तरी आपलं मॅनेजमेंट काय आहे, त्याच्यासाठी आपल्या स्टेप काय आहे, आपण प्रिपरेशन कसं करणार. आता इथे पॉन्डचं आपण प्रिपरेशन केलंय. आता तुम्ही बऱ्यापैकी शेततळे बघितले असतील, तुमच्याकडे शेती वगैरे असेल तर शेततळे तुम्ही बघितले असतील. तर शेततळ्याचं जेव्हा कन्स्ट्रक्शन करतात त्यावेळेला तुम्ही बघितलंय का, त्याचा घेर कसा असतो, आकार कसा असतो, आतमध्ये ते काय पोर करतात, प्लास्टिक वगैरे पोर करतात, त्याच्यानंतर जी माती टाकतात ती न्यूट्रिटिव्ह असते, त्यामध्ये काय ऍड करतात, मॅन्युअर कुठले टाकतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, आपण जो भाताची शेती आहे तर डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये फिश कल्चर करत नाही, त्याच्यासाठी प्रिपरेशन ऑफ पॉन्ड. मग तो पॉन्ड प्रिपेअर करतोय तर तो पॉन्ड प्रिपेअर करताना एकंदरीत हे जे दुसरे ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमल्सने फिश ह्या त्या ॲनिमल्सचे फीड होऊ नये किंवा त्या ॲनिमल्स ह्या फिशेस खाऊ नये किंवा मोठ्या फिशेस पण ज्या फिंगरलिंग्स वगैरे असतात त्यांना खातात, बरोबर आहे ना. मग ज्या वेळेला आपण कल्चर करतो त्यावेळेला आपण कुठल्या फिशचं स्पिसीजचं कल्चर करतोय, त्यासाठी सिलेक्शन ऑफ स्पिसीज हा टॉपिक आपण बघितला, बरोबर आहे. तर मग सिलेक्शन केल्यानंतर ह्या एक जो पॉन्ड असेल, जर शेतीची फील्ड आपली राईस फील्ड जास्त असेल तर त्यात आपण 2 किंवा 3 पॉन्ड केले असतील तर त्या प्रत्येक पॉन्डमध्ये आपण फिंगरलिंग्स एका ह्याच्यात, तिलापी एका ह्याच्यात किंवा मृगल असेल अशा वेगवेगळ्या ह्याच्यात टाकणार. ते एकत्र जर टाकले तर मोठ्या फिश छोट्या फिशला आपलं फीड बनवून ॲज अ फीडर म्हणजे त्यांना खाऊन टाकणार, बरोबर आहे. मग त्यावेळेला आपण आपलं मॅनेजमेंट काय असणार आहे, तर आपलं मॅनेजमेंट असणार आहे त्याचं कॅटेगरायझेशन करणे. मग कॅटेगरायझेशन केल्यानंतर त्या वेगवेगळ्या पॉन्डमध्ये त्यांना पोअर करणे. देन वेगवेगळ्या पॉन्डमध्ये पोअर केल्यानंतर त्याची लाईफ स्टेज कशी आहे, प्रत्येकाचं लाईफ सायकल किती आहे. मग काही लवकर मॅच्युअर्ड होणार, काहींना उशीर लागणार, काहींची हेल्थ ही लवकर म्हणजे मोठ्या दिसतील किंवा त्यांना लवकर बाहेर काढायचं असेल त्यांचं कल्चर, म्हणजे ह्याच्यानुसार आपण काय करणार आहे, त्यांचं डिस्ट्रीब्युशन करणार आहे. जर एकत्रच ह्या सगळ्या टाकल्या आपण एकाच पॉन्डमध्ये तर त्यांचं डिस्ट्रीब्युशन आपण करणार नाही, ठीक आहे. मग त्या जेव्हा बाहेर काढायच्या असतील त्यावेळेला आपल्याला प्रॉब्लेम येणार, बरोबर आहे. सो हा पार्ट येतोय आपल्या मॅनेजमेंटचा. आपण घेतो पण आहे 2 पिकं तर ते नुसती इझिली नॅचरल प्रोसेसने घेऊन चालणार आहेत का, नाही. तर ह्या गोष्टी जे आपण मॅनेजमेंट करणार आहे प्रॉपर, त्या मॅनेजमेंटवर सुद्धा तुमची इल्डिंग कॅपॅसिटी डिपेंड करते आणि तुम्ही ते किती इझिली करता किती सोयीचं स्वतःसाठी करता ते महत्वाचं, हो की नाही. हॅलो. हा मिस. ओके, अजून काही नाही. प्रज्वल लक्षात आलंय. सौरभ सौरभ प्रज्वल, ह्या दोघांना कधीच कनेक्टिव्हिटी नसते. बरं, निकिता हा हॅलो. मिस. ओके, नोट्स वगैरे आहेत ना तुमच्याकडे आत्ताच्या झालेल्या सगळ्या टॉपिकच्या, कुठला टॉपिक बाकी आहे का नोट्ससाठी. नाही मॅम, एक्झामच्या वेळेस सगळ्या नोट्स मिळालेल्या गुगल क्लासरूमला. ओके, सगळ्या मिळाल्या ना. आता हे